काका काय सांगाल, आपल्या हितेशने आंतरराष्ट्रीय स्तरावर गोल्ड मेडल मिळवलंय, मनात काय नेमक्या भावना आहे? निश्चितच एवढं मोठी कुस्ती खेळल्यानंतर आणि इंटरनॅशनल कुस्ती खेळून सुवर्णपदक मिळवल्यानंतर वडील म्हणून तर निश्चितच आनंद होईल. म्हणजे त्या आनंदाची सीमा नाही असा आनंद त्या दिवशी आम्हाला झाला. तो लहानपणापासूनच त्याला कुस्तीचं आणि खेळकूदचं रस्त्याने चालत असताना सुद्धा तो अगदी लहान असताना असं सरळ न चालता ते असं कोलांडुड्या आपण ज्याला म्हणतो ते खात चालायचा. आम्ही म्हणायचो हा मुलगा नीट रस्त्याने चालत बी नाही बुवा. म्हणजे त्या दिवसापासून किंवा त्या वयापासून त्याच्या अंगी ते गुण होते. नंतरच्या काळात तो जेव्हा 10वी पास झाला, 11वीला गेला, मग आपल्या खेड्यागावातून आपल्याला वाटतं की कुस्त्या म्हणजे आपण बघितल्या यात्रेच्या कुस्त्या, तर आपलं आपलं शिक्षण वगैरे करायला पाहिजे आपलं असं पालकांना वाटतं. या कुस्त्यांमध्ये काय 2-4 वर्षे खेळेल यात्रेच्या कुस्त्या आणि आयुष्याचं काय बुवा. परंतु तो 11वीला असताना त्याने शाळेमार्फत तो कोल्हापूरला गेला. बेल्ट रेसलिंग म्हणून त्याने तिथे कुस्ती खेळला आणि त्याच्यात त्याला सिल्वर मेडल मिळालं. आणि त्या दिवसापासून माझ्या लक्षात आलं की कोल्हापूरला जाऊन जिथे कुस्तीचं माहेरघर आहे, तिथे जाऊन जर हा मेडल आणू शकतो, तर हा काहीतरी निश्चित बनू शकतो. मग आम्ही त्याला जी आवड होती त्या आवडीप्रमाणे त्याला चालू दिलं, त्याला कुस्त्या खेळू दिल्या, त्याला कुठे जिमला जा, व्यायामशाळेला जा, त्याला लागेल ते आम्ही पालक या नाते, वडील या नात्याने, आई-वडील आम्ही म्हणून आम्ही त्याला म्हणजे जे काही लागेल ती पूर्तता केली. आणि पुण्याला मोठा झाल्यानंतर इथे त्याला प्रॅक्टिसला मुलं लहान होते. मग तो सल्ला दिला कोच लोकांनी, पुण्याला गेला. तिथे पुण्याला ठेवलं. तुला जसं पटेल तसं आणि तो आम्ही जे केलं, आम्ही जो समजा खर्च केला असेल किंवा आम्ही जे ते मेहनत केली असेल त्याच्यासाठी प्रयत्न केला असेल, पण त्याने ते सार्थ होण्यासाठी त्याने तेवढाच प्रयत्न केला, की ते जेवढं आम्हाला वाटायचं त्याच्याही पेक्षा जास्त प्रयत्न केला. कारण आमच्याही असं मनात होतं त्यावेळी, की हा नॅशनल आणि इंटरनॅशनल सुवर्ण पदक मिळवेल बुवा. परंतु जे अपेक्षेने आम्ही केलं त्याच्यापेक्षा जास्त अपेक्षेने त्याने प्रयत्न केले आणि आज निश्चितच आपल्या गावाचं, तालुक्याचं, जिल्ह्याचं, महाराष्ट्र आणि भारताचं आणि नाव लौकिक झालं. सुवर्णपदक मिळालं. नाहीतर बाकी म्हणजे ज्याला आपण सामान्य गोष्टी म्हणतो, शिक्षण करणं, नोकरी करणं, संसार करणं, या तर रेग्युलर गोष्टी आहेत, प्रत्येक व्यक्ती करतो. परंतु काहीतरी थोडंसं जगाच्या वेगळं करणं आणि त्याच्यातून देशाचा बहुमान, गावाचा बहुमान, जिल्ह्याचा बहुमान, तालुक्याचा बहुमान असं मिळवणं आणि असा असा पुत्र जन्माला येणं, ही सुद्धा आमची स्वाभिमानाची गोष्ट आहे. खरं तर तुमच्या भावना अनावर झालेल्या आहेत, आनंदाश्रू आहेत डोळ्यामध्ये. पाचोऱ्यात मोठं भव्य स्वागत दादाचं झालं, त्यावेळी काय वाटलं? त्यावेळी मी थोडं राजकीय क्षेत्रात असल्या कारणाने अनेक निवडणुका बघितल्या, अनेक राजकीय रॅली बघितली. परंतु ती कुठेतरी आपण पक्षाच्या हिशोबाने, पार्टीच्या हिशोबाने लोकं जमतात, जमावे लागतात आणि कुठेतरी आपण ते करतो. हा माझा अनुभव राजकारण असल्यामुळे. परंतु मी त्या दिवशी जे बघितलं, की देशप्रेम कसं असतं, देशासाठी केलेल्या माणसाचं कौतुक कसं केलं जातं. रस्त्याने मी त्याच्याबरोबर आई-वडील असल्यामुळे मी त्याच्याबरोबर त्याच गाडीवर होतो. तर असे काही व्यापारी लोकं, असे काही एज्युकेटेड लोकं यायचे, की ज्यांचा कोणत्या पक्षाशी, राजकारणाशी संबंध नाही. कदाचित ते माझ्याही म्हणजे मलाही ते फार ओळखतात असं नाही. असे लोकं येऊन त्या मोटरसायकल उभी करून आणि त्याला हार आणून टाकायचे. त्याला पुष्पगुच्छ देऊन त्याचं स्वागत करायचे. म्हणजे हा देशप्रेमाचा आणि राष्ट्रप्रेमाचा आणि देशासाठी केलेला त्याने त्याची पावती म्हणून त्याचा जो स्वागत आणि सत्कार केला. म्हणजे कोणी बोलून नाही, सांगून नाही. आणि जे तरुण वर्ग मग त्यांचा तर आनंदाचा बिलकुल सीमाच पार झाली. नाचणं, कुदणं, त्याच्यासाठी काय करणं. म्हणजे हे सर्व माहोल पाहून मलाही वाटलं, की आम्ही जे काही केलं त्याच्यासाठी, पण हे सार्थक लागलं बुवा आणि म्हणजे आपल्या इच्छे आणि अपेक्षापेक्षा जास्त आपल्याला मिळालं बुवा. त्याच्यामुळे आम्ही निश्चितच समाधानी आहोत आणि त्याने असाच पराक्रम, याच्यापेक्षा वाढता पराक्रम आणखी करावा आणि तो निश्चित करेल अशी त्याच्याकडनंही आम्हाला खात्री आहे. आणि असं देशासाठी आणि राज्यासाठी त्याने अशा सर्व गोष्टी कराव्यात, अशी एक त्यालाही शुभेच्छा देतो.